या सानपाडा विभागामध्ये गेले 20 वर्ष मी राहतो आणि इथे राहत असताना अशा काही उणिवा भासतात. प्रथमतः मी ज्येष्ठ नागरिक संघाबद्दल सांगणार आहे. हा ज्येष्ठ नागरिक संघ BMCने हा भाड्याने दिलेली वस्तू आहे. आमच्या ज्येष्ठांची अशी मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र वास्तू हवी आमची. किती वर्ष आम्ही भाड्याच्या जागेत राहणार? तुम्ही करार करणार 2-2, 3-3 वर्षाचा आणि परत समजा दुसरा कोणी व्यक्तीने जर ऑफर केली तर हे संघाच्या लोकांना बाहेर घालवणार. असं न होता BMCने विचार करावा. काही ते 13-1400 मेंबर आहेत, इथे विरंगुळा येतात, ज्येष्ठ लोक आहेत, त्याचा फायदा घेतात. त्यांना कायमस्वरूपी जर वास्तू भेटली तर त्यामध्ये त्यांना अनेक प्रकारचे डेव्हलप करता येईल. आणि विशेष ह्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून मला सांगायचं म्हणजे बरेच वर्ष आम्ही मागणी करतोय का हे जे सीताराम मास्तर गार्डन उद्यान आहे हे चांगल्या प्रकारे विकसित व्हावं. हे खेळाचं मैदानाबरोबर ह्या ठिकाणी नाना नारी पार्क झाला पाहिजे. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरामध्ये सुद्धा ज्येष्ठांना ह्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करण्यासाठी, बसण्यासाठी, फिरण्यासाठी BMCनी सर्व प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. आहेत गार्डनमध्ये अशा खेळण्याच्या वस्तू नाहीत, अशा आहेत, परंतु त्या साईटला लावलेल्या आहेत. ज्येष्ठांसाठी काहीच सोयी नाही. ती जर करून दिली तर ज्येष्ठ त्याबद्दल आपल्याला नक्कीच आभार बरोबर. मानतील. आणि त्याचबरोबर ज्येष्ठांचा जो हा क्रॉसिंगचा प्रश्न आहे ह्या कॉर्नरचा किंवा पुढे संभाजी चौकचा पोलीस स्टेशनच्या समोर अनेक वेळा इथे ऍक्सिडेंट झालेले. 1 महिन्यापूर्वी आमचा एक सिनियर सिटीजन 84 वर्षाचा ग्रस्त उत्तमराव चव्हाण म्हणून रस्ता क्रॉस करत असताना समोरून येणारी रेयन स्कूलची बस, आता हा बसचा रूट नाही पण रेयन स्कूलच्या बसवाल्याने त्याला धडक दिली आणि तो माणूस खाली पडला. त्याच्या दोन्ही पायावरून चाकं गेल्यानंतर आज तो MP सिटी मध्ये ऑपरेशन करून ऍडमिट आहे. अशी परिस्थिती जर आमच्या ठिकाणी उद्भवत असेल तर ज्येष्ठांनी सुखकारक आपलं जीवन कसं जगायचं? बरोबर, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. साहेब सेक्रेटरी आहेत एकावडे या ज्येष्ठ नागरिक संघाचे. काही वेगळे पण तुम्हाला असं बदल जाणवतो ठळकपणे या 15 वर्षात की सिडकोनी एक सुनियोजित शहर वसवलं, पण महानगरपालिकेला ते पुढे कॅरी ऑन करता आलं नाही का? त्यांना असं म्हणजे काही उणीव भासते महानगरपालिकेच्या व्यवस्थापनामध्ये? नाही, काय आहे त्यांचं आहे तशी व्यवस्था. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना सकाळ संध्याकाळ इथे खेळायला मिळतं, आम्ही एन्जॉय करतो, तो वेगळा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे काय आमची ज्येष्ठ नागरिक ज्यावेळी इथे रस्त्याने जातात, आता काय झालंय इथे पोलीस चौकी आहे, ही पोलीस चौकी बंद झालेली आहे. आमचे बरेच ज्येष्ठ नागरिक तिथे लुटले गेलेले आहेत, त्यांचे दागिने वगैरे लुटले जात आहेत. परत प्रत्येक टायमाला वाटेमध्ये या रस्त्यामध्ये बघा शाळा ज्यावेळी चालू असते ते शाळेमध्ये आम्हाला जायला पण मिळत नाही वाटेत, अशी परिस्थिती आहे. पण आम्ही ज्यावेळी इथे येतो ते एक आनंद लुटतो, पण तिथे गेल्यानंतर काही घटना झाल्यानंतर आम्हाला त्याचं दुःख होतंय. मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळे हे कॅरम खेळतायत मनोरंजनासाठी. ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न हा संपूर्ण देशामध्येच मोठा आहे, भारतीय सगळ्या व्यवस्थेमध्ये आणि परदेशात पण आपण एकाकी पडलेले ज्येष्ठ नागरिक कायम बघत असतो. तर काही मुद्दे आहेत ज्यावर यांच्याशी बोललं पाहिजे. तुम्ही ऐकत होता, तुमचे सगळे मित्रमंडळी काय काय बोलत होते, काही वेगळं? थोडक्यात सांगतो, माझं वय तुम्ही ओळखा. मला असं वाटतं 75. माझं 85 आहे. हे ह्याच्यासाठीच आहे, इथे येऊन 2-2 तास सकाळी संध्याकाळी खेळतो आणि या सगळ्यांशी मिळून वागतो आणि मजेत वेळ जातो. यापेक्षा तुमच्या या 85व्या वयात तुम्हाला हे शहर काही बदललेलं जाणवतं का? काही वेगळ्या समस्या मी दिसतात? फक्त 2 वर्षापूर्वी इथे होतो. सुरुवातीला मुराजला होतो. मुराजला होतो. नवी मुंबई बदलत चाललंय नक्कीच. आणि त्यातल्या समस्या वाढल्या आहेत काही? समस्या थोड्या आहेत. आता तुम्हाला सांगितलं आणि ट्रॅफिक विषयी. इथे सर्कलला जरा येता जाताना जरा त्रासदायक होतं. बरं, आता आपण थोडक्यात पटापट जाणून घेऊया. काही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचं काही म्हणणं आहे, काही मागणी आहे तुमची? नवी मुंबई नवी म्हणजे निवडणुकीत आपला एक मुद्दा असतो, जनतेचा जाहीरनामा असतो. सुविधा लोकांनी द्यावी, म्हणजे राजकारणी लोकांनी जरा लक्ष द्यावं असं मला वाटतं. कोणत्या मुद्द्यावर लक्ष द्यायला पाहिजे? म्हणजे हे सार्वजनिक सुविधा आहे, जे रस्त्याचा प्रॉब्लेम, ऍक्सिडेंट परवा इथं झालेला आहे, मोठा ऍक्सिडेंट झाला, 1000 माणूस बिचारा गेलेला आहे. असं न करता काहीतरी पोलीस बरोबर लक्ष असावं. हे महानगर ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. इथल्या रस्ते, इथल्या होर्डिंग्स, हे रस्ते दुरुस्त करणे, होर्डिंग्स काढून टाकणे आणि बाकी इथं तसं काही फुटपाथवर काही अतिक्रमण झालेलं आहे काही ठिकाणी. फुटपाथवर काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं नाही. मार्केट दिलेलं आहे, तिथं लोक बसतात
हा तिकडे पण चालू आता केलेलं आहे. हा आता तसं काही हे नाही फुटपाथ पण काय ते रस्त्यावरती फुटपाथवर मासे विकायला सुरुवात झालेली आहे. ते मासे विकणारी पूर्वीपासूनचे आहे ते आता बसलेली नाही ती बरं. पूर्वीपासून ते दुसरा बसलेली. मुद्दा की मला आपण आणखी खूप लोक आहेत तिथे या सानपाडा रेल्वे स्टेशनचा आणखी काही विस्तार करण्याची गरज आहे का? तिथली गर्दी वाढते दिवसेंदिवस. हो, या ठिकाणी विस्तार तर झालाच पाहिजे. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की या ज्येष्ठ नागरिकच्या संघाच्या समोर जो रोड आहे, त्या रोड पलीकडे अलीकडे येण्याकरिता चालू केलं ॲक्सिलेटरची व्यवस्था करावी. जेणेकरून स्पीड ब्रेकरची गरज आहे तिथे स्पीड आपल्याला. ब्रेकर नव्हे, ते आपल्या मेट्रोला असं एक्सिलेटर जाण्यासारखं असतं. हो हो हो. पलीकडे हा, अलीकडे. हा, हा. तर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जास्त असल्यामुळे या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये येण्यासाठी जो हो. मार्ग आहे, जो अगदी. या ठिकाणी ट्रॅफिक होते, हम्म. ते ट्रॅफिक झाल्यामुळे इथे अपघात होतात. बरोबर. यासाठी हा- त्याची हा- व्यवस्था केली पाहिजे. हा एक मुद्दा आहे. आणखी काही लोकांशी आपण बोलूया. ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप वाढते आहे काही या भागामध्ये नवी मुंबईमध्ये. अर्थातच ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य सुधारतं त्याची संख्या वाढते. अच्छा. आरोग्यमान त्यांचं मोठं झाले. मोठं झालेलं रोज सकाळी आपले क्लब चालतात तिकडे, बरोबर बरेच ऍक्टिव्हिटीज चालतात आणि त्याच्याने काय होतं ते एनर्जेटिक राहतात. कंटिन्यू दिवसभर कार्यक्रम काही ना काही चालूच असतात.